नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी. पाहूया सविस्तर. नांदेड जिल्ह्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षात जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. मागील 2 दिवसापूर्वी खासदार अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ला समजला जाणाऱ्या भोकर विधानसभा मतदारसंघात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. त्यानंतर आज नायगाव विधानसभा मतदारसंघात हजारो भाजप कार्यकर्ते व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय. पक्षप्रवेशांच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या सदस्य नोंदणीचा मुहूर्तही याच वेळी सुरू करण्यात आलाय. महाराष्ट्रातून सर्वात जास्त नायगाव मतदारसंघातून सदस्य नोंदणी होणार असल्याची ग्वाही माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर यांनी दिली आहे. पाहूया काय म्हणाले ते. गेल्या 23 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस गेल्या महिन्यात जॉईन केली आणि भाजपमधून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो. त्यावेळेस भाजपमध्ये खूप काही काम केलं, पण तशा पद्धतीचा न्याय त्या ठिकाणी भेटला नाही. नायगाव विधानसभा मतदारसंघातले काही विकासाचे कामं त्या ठिकाणी प्रलंबित होते, जे की अतिशय शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. ते प्रश्न घेऊन आम्ही पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आज प्रताप चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादाच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये काम करत असताना नायगावच्या विधानसभा मतदारसंघातले अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. ते विकासाचे प्रश्न सिंचनाचे असतील, रस्त्याचे असतील, ब्रिजचे असतील, ते आम्हाला मार्गी लावायचे आहेत. आणि त्या अनुषंगाने सभासद नोंदणीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला, पण ते सभासद नोंदणीचा कार्यक्रम न होता सभेमध्ये रूपांतर झालं. म्हणजे इतका प्रतिसाद आमच्या या सभासद नोंदणीला त्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भेटला. आणि राज्यामध्ये सगळ्यात जास्त सभासद नोंदणी हे नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मी आणि आमचे सगळे कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष असतील, आमचे बूथ प्रमुखचे अध्यक्ष असतील, सगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सगळ्यांनी मानस केला आहे की राज्यामध्ये सगळ्यात जास्त सभासद नोंदणी राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही नायगाव विधानसभा मतदारसंघातून करणार आहोत. आपण भाजपमध्ये होतात, पदाधिकारी होतात आणि मित्र पक्ष हा राष्ट्रवादी आहे, तरी सुद्धा तुम्ही भाजप सोडून राष्ट्रवादी. मी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये असताना मी स्वतः विधानसभेची तयारी या ठिकाणी केली होती. मी 3 सर्वेमध्ये माझं नाव पहिल्या नंबरला होतं, पण पक्षाकडे उमेदवारी मागितली, पक्षाने उमेदवारी दिली नाही. मग आम्ही जरांगे पाटलाच्या माध्यमातून त्या ठिकाणी इथली विधानसभा लढवायची ठरवली. माझ्या विधानसभेचा फॉर्म भरताना किमान 25,000 तरुण कार्यकर्ते त्या ठिकाणी फॉर्म भरायला स्वतःहून आले होते. अतिशय चांगली परिस्थिती होती आणि मी निवडून यायच्या परिस्थितीमध्ये होतो, पण जरांगे पाटलांनी निर्णय घेतल्यामुळे आम्हाला सगळ्याला थांबावं लागलं. पण त्याचा विचार न करता पक्षाने आम्हाला माझ्यावर निलंबनाची कारवाई केली आणि पक्षाने निलंबनाची कारवाई केल्यानंतर मला अशा पक्षामध्ये जावं वाटलं की जो पक्षामध्ये पूर्वी होतो आणि या पक्षामध्ये खरं कार्यकर्त्याला न्याय देणारा हा पक्ष आहे. चुकलं जरी असलं तर हा पक्ष परत बोलावून घेऊन समजून काढून ताकद देण्याचं काम ह्या पक्षाच्या नेतृत्वामध्ये असल्यामुळं मी या पक्षामध्ये प्रवेश केला. प्रत्येक गावात शाखा संकल्प काय? प्रत्येक गावामध्ये शाखा काढणे, प्रत्येक घरामध्ये कार्यकर्ता निर्माण करणे, प्रत्येक घरामध्ये आपला झेंडा लावणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला राष्ट्रवादीकडे खेचून आणणे, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, सभासदांनी सदस्य करणे हे आमचं मानस आहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.